रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो, हे डिसिप्लिन आहे? हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो, मेरा कोई बाग बाका नहीं कर सकता, कोई बाग बाका नहीं कर सकता। रेती चोरीमध्ये याचं क्षेत्र नाही आहे। हा त्या चिमूरमध्ये जातो, चिमूरमध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आता ती फाईल आज चहल साहेबांनी आज मागितली। मंत्री महोदय, कुणाची बाजू घेतोय आपण? अरे वाळूचे कणर गळता पहिले तेल निघे, आता नोटाचे बंडल निघतात। तुम्ही या एसडीपीओला वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता? काही तर मन आपल्याला आहे की नाही? आपण काय पत्थर के सनम झालोय? तुम्ही आता त्यांना निलंबित करा। त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये यंत्रणा आहे। मी स्वतः डीजीला भेटलो, डीजीनी 4दा फोन केले, फाईल निघत नव्हती। 4दा मी प्रत्यक्षात स्वतः भेटलो। अशा डीजी मॅडम असेल तर मला म्हणे मैं क्या कर सकती हूं। खरंच आहे। कुठे गेला महाराष्ट्र? अध्यक्ष महाराज, अपेक्षा ही आहे, तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो आहे, कधीतरी जाण ठेवा। तुम्ही आता त्यांना निलंबित करा आणि निलंबित करून फक्त ही डिसिप्लिनरी ऍक्शन नाही, त्याची एसीबीची चौकशी करा। नागपूर एसीबीला प्रकरण द्या आणि त्याची बाकी माहिती व्यक्तिगत मी तुम्हाला देतो। तुम्ही एसीबीची चौकशी आणि त्याचं निलंबन, खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल, खरे असाल, खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या, पण खरे असाल तर आता निलंबित करा। कोणाच्या दबावावर येऊ नका। मी स्वतः 4दा गेलो आहे डीजी ऑफिस मध्ये, काही लाज राहिली नाही प्रशासनाला। मंत्री महोदय उत्तर द्या। ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सांगितलेली परिस्थिती, सांगितलेली घटना आणि केलेली मागणी ही निश्चितच अतिशय जबाबदार पद्धतीने आपण ही मागणी केलेली आहे। घटना देखील गंभीर आहे। जी विभागीय ऐकून घ्या ना, जी विभागीय चौकशी आता त्यांनी सांगितलं की डीजी ऑफिस मध्ये 32 दिवसापासून फाईल पडलेली होती आणि तिथे एक काहीतरी व्यवस्था आहे, रॅकेट आहे की ती फाईल येऊ देत नाही, तर निश्चितपणे उत्तर उद्या या विभागीय चौकशीचा अहवाल मागण्यात येईल आणि विभागीय चौकशीचा अहवाल आल्याबरोबर जे या ठिकाणी मागणी करण्यात आली की एसीबीची चौकशी आणि निलंबन हे दोन्ही करण्यात येईल। मंत्री महोदयांना गंभीरपणे एक गोष्ट लक्षात आणून देतो। बोलत आहे मंत्री महोदयांच्या एक गोष्ट, अध्यक्ष महाराज माईक सुरू करा। वडेट्टीवार साहेब, मी मंत्री महोदयांच्या एक गोष्ट लक्षात आणून देतो। मी स्वतः जबाबदारीने सांगितलं की त्यांची फाईल दाबण्यात आली। आज जेव्हा लक्षवेधी आली तेव्हा ती फाईल चहल साहेबांकडे आज आली। आता तुम्ही सांगताय निलंबन न करता आम्ही चौकशी करू, तर तुमच्या माहिती करता सांगतो की तो ज्या पद्धतीने तिथं डायलॉग देतोय सलीम जावेदचे की मेरा कोई कुछ बिघाड नहीं सकता, आपण निलंबन कशासाठी करतोय की चौकशीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये, एवढाच मुद्दा आहे। निलंबन म्हणजे शिक्षा नाही, एवढी जी काही सामान्य ज्ञान आहे, जनरल नॉलेज आहे, ते आमच्या इकडे आहे। म्हणजे कोण बनेगा करोडपती मध्ये प्रश्न विचारला तर आम्ही सांगतो निलंबन ही शिक्षा नाहीये म्हणून, पण आपल्याला विनंती आहे की हे सामान्य ज्ञान सरकारला आहे का की निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे। निलंबन करण्याचं उद्दिष्ट जेव्हा या संदर्भातलं परिपत्रक काढलं गेलं तेव्हा कोणत्याही चौकशीवर त्याचा अनुकूल प्रतिकूल परिणाम त्यांनी करू नये म्हणून त्याचं निलंबन आहे। निलंबन म्हणजे शिक्षा कोण म्हणताय? तुम्ही आता निलंबन करा, त्या चौकशीवर कोणताही अनुकूल प्रतिकूल परिणाम होणार नाही। आज ती फाईल गेली, इतके दिवस पडून राहिली, 4-4दा गेल्यावर पडून राहिली, याचा अर्थ काहीच गंभीर आहे। हा, वाचवायचं असेल तर वाचवा, काही अडचण नाही। वाचवायचं असेल तर वाचवा, सांगा आम्हाला वाचवायचं आहे, काही अडचण नाही, पण कमीत कमी अशा पद्धतीने डिसिप्लिन पोलीस विभागाचं बिघडू देऊ नका की एसपीच्या विरोधात जाऊन। अध्यक्ष महाराज बोलू द्या ना, बोललेत ना आपण, बोलू द्या ना, गंभीर विषय आहे। हो मांडला ना आपण ताबडतोब निलंबन करावं ही मंत्री महोदयांना हात जोडून आग्रही मागणी आहे। सन्माननीय मंत्री महोदय,
सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना माझी विनंती आहे. आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहात. निश्चितच सरकारवर कोणाचाही दबाव नाही, कारण ह्या देशाचं नेतृत्व सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी करतात आणि राज्यामध्ये हा गृह विभाग सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात अतिशय भक्कमपणे चांगलं काम पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी करतो. कुठल्याही दोषी व्यक्तीला लपविण्याचा सरकारचा कुठलाही उद्देश त्या ठिकाणी नाही आहे. परंतु आपली जी प्रक्रिया आहे, मी आपण सांगितली आपली जी कार्यपद्धती आहे, त्या कार्यपद्धतीत विभागीय चौकशीचा अहवाल येणाऱ्या आठवड्यात मागून, ह्याच येणाऱ्या आठवड्यामध्ये मागून तात्काळ निलंबन आणि एसीबीची चौकशी आपण जे सांगितली ते करणार